नमस्कार. गणपती हा देव आपल्याकडे वेदकाळापासून आहे. अतिशय प्राचीन असा देव आहे हा, आणि त्यामुळे ती पूजा ही आपल्याकडे फार प्राचीन होती, पण सार्वजनिक पद्धतीने फारसा नव्हता. या पूर्वीच्या काळातलं गणपती आपल्याला माहिती आहे, कसबा गणपतीचं मंदिर छत्रपती शिवरायांनी बांधलंय. त्याच्यानंतर पेशव्यांकडे पण गणपती येत असे, हेही माहिती आहे आपल्याला. घरोघरी येत असे, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक नव्हता. मात्र भिंगारकर शास्त्री म्हणून एक लोकमान्य टिळकांचे स्नेही होते. त्यांनी लोकमान्यांना एक कथा सांगितली. त्यांनी असं सांगितलं की फार पूर्वी भानू आणि भट या दोन घराण्यातला एक एक मुलगा अत्याचाराला कंटाळून कोकणातून देशावर आला, आणि तिथे एका ठिकाणी पडला, कपाळाला लागलं, आणि त्याने पाहिलं तर समोर शमी वृक्षाच्या ढोलीमध्ये त्याला गणपती दिसला. त्याला म्हणायला लागला, अरे काय रे बाबा, मी काय एवढा गुन्हा केला म्हणून मला एवढा त्रास होतो आहे? आम्ही तुझे भक्त आहे, भक्ती करतोय, हे पाप झालं का आमचं? मग त्या दोघांनी मिळून ठरवलं की ह्या गणपतीला आपण विनंती करूया की आमचा हा त्रास नाहीसा कर, आम्हाला राज्य मिळू दे, आम्ही तुझी भक्ती करू. आणि त्याप्रमाणे पुढे काही दिवसात ही मुलं पुण्यामध्ये येऊन पोहोचली, आणि पेशव्यांकडे, तिथल्या लोकांकडे त्यांनी काम सुरू केलं, आणि त्याच्यामधला एक मुलगा झाला पेशवा, आणि त्याच्याबरोबर दुसरा जो भानू म्हणून होता तो झाला कारभारी, आणि भट जो होता तो बाळाजी विश्वनाथ भट, तो पेशवा झाला. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण हा नवस केला देवाला तो पूर्ण करायचा. 1 कोटी दुर्वा तुला वाहू, असा त्यांचा नवस होता. आणि त्याप्रमाणे आता दुर्वा वाहू म्हणजे नुसती एक दुर्वा खोडायची आणि गणपतीच्या वर व्हायची असं नव्हे. प्रत्येक वेळेला एक अथर्व शीर्ष म्हणायचं आणि ती दुर्वा व्हायची. असं करता करता त्या दोघांच्याही हातामध्ये राज्यकारभार आला, आणि त्यांनी हे सुरू केलं. जवळजवळ 27 लक्ष दुर्वा वाहून झाल्या. दिवसेंदिवस पेशवाई वाढत चालली, त्यांचं वैभव वाढत चाललं, त्यांची शक्ती वाढत चालली, आणि जवळजवळ 27 लक्ष झाल्यानंतर मात्र त्यांनी एक कायगावचे पाटणकर दीक्षित म्हणून होते, त्यांना जबाबदारी दिली की तुम्ही आता, आम्हाला कारभारामध्ये वेळ नाही होत आहे, तर आमच्या वतीने तुम्ही हे दुर्वांचं काम करा. त्याप्रमाणे त्यांनी ते मान्य केलं. पण त्यानंतर काही त्यांचं कोणाचं लक्ष राहिलं नाही, आणि मग हळूहळू पेशवाईला ओहोटी लागली नंतरच्या काळात, आणि ती बुडाली. हे सगळं भिंगारकर शास्त्र्यांनी लोकमान्य टिळकांना सांगितलं, आणि ते म्हणले, तुम्हाला जर राज्य हवं असेल, पुन्हा स्वराज्य हवं असेल, तर जे उरलेली संख्या आहे दुर्वांची ती तुम्ही पूर्ण करा, तर मग पुन्हा तुम्हाला राज्य मिळेल. तेव्हा लोकमान्य असं म्हणाले की हे तुमची कल्पना चांगली आहे, पण राज्य मला नको आहे, मी एकटा त्याचा स्वामी होण्याची माझी इच्छा नाहीये. मग काय करूया? हे लोकांचं राज्य व्हावं, सगळ्यांचं राज्य व्हावं, म्हणून सगळ्यांनी मिळून आपण त्या दुर्वा व्हायचा प्रयत्न करू. आणि म्हणून घरामध्ये असलेला जो गणपती होता तो चौकामध्ये आणून बसवला, आणि सगळ्यांनी मिळून, त्याचबरोबर गणपती हा संघटनेचा देव आहे,
गणपती हा शस्त्रांचा देव आहे, गणपती हा पराक्रमाचा देव आहे. आणि त्यामुळे नुसती दुर्वा खुडायची आणि वाहायची नव्हे, ते दुर्वा हे त्रिशूळाचं म्हणजे शस्त्राचं प्रतीक आहे. म्हणजेच एका बाजूला संघटन, एका बाजूला शस्त्र, एका बाजूला या सगळ्या आध्यात्मिक, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर आपलं काम होणार हे लोकमान्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून हा सार्वजनिक स्वरूपातला गणपती लोकमान्यांनी सुरू केला. सगळ्यांनी मिळून दुर्वा वाहूया, सगळ्यांनी मिळून संघटन करूया, सगळ्यांनी मिळून शस्त्रास्त्राचं शिक्षण घेऊया. लोकमान्य टिळकांच्या आशीर्वादाने पुढे कितीतरी क्रांतिकारक निर्माण झाले. चाफेकर बंधू त्यांच्याच शिकवणीतून निर्माण झाले. सावरकरांना सुद्धा त्यांचीच स्फूर्ती होती. अशी अनेक, ही पटकन जाहीर सगळ्यांना माहिती आहेत ती नावं सांगितली मी, पण असे अनेक क्रांतिकारक ज्ञात अज्ञात असे लोकमान्य टिळकांच्या प्रचारामुळे निर्माण झाले. आणि मग लोकमान्यांनी स्वराज्याचा मंत्र सगळ्यांना दिला. आणि त्याचबरोबर मी ते मिळवणारच हा हक्काची, अधिकाराची आणि निश्चयाची प्रतिज्ञा लोकांसमोर दिली. आणि त्यांनी भीष्म प्रतिज्ञा तुझी ऐकुनी, सिंहासन ते मग डळमळुनी, मोडून पडले आज जगीते, अमर तुझी सकृती, ओवाळू आरती, टिळकांना ओवाळू आरती. या सगळ्या क्रांतिकारकांना जी प्रेरणा होती ती लोकमान्य टिळकांची होती. आणि लोकमान्यांना जी प्रेरणा आणि जी शक्ती होती ती गणपतीच्या पूजनाची होती, गणपतीच्या आशीर्वादाची होती. आणि त्या गणपतीच्या आशीर्वादाने, गणपतीच्या स्फूर्तीने या क्रांतिकारकांना संघटनेची स्फूर्ती झाली, शस्त्रास्त्र वापरण्याची बुद्धी झाली, संघटना निर्माण करायची बुद्धी झाली. आणि त्यातून पुढचं हे सगळं 100 वर्षाचं क्रांती कार्य उभं राहिलं. लाल बाल पाल त्याच्यातूनच निर्माण झाले, त्याच्यातूनच सावरकर निर्माण झाले, त्याच्यातून ही सगळी तरुण मुलं आपल्या देहाचाही विचार न करता हसत हसत फासावर जायला तयार झाली. ही सगळी माणसं तयार झाली ती ह्या गणपती उत्सवातून झाली, ती ह्या शिवाजी उत्सवातून झाली. शिवजयंती उत्सव त्यासाठी सुरू केले. त्यातून स्फूर्ती घेऊन नवीन पिढीचे क्रांतिकारक निर्माण झाले, नवीन पिढीची शस्त्रास्त्र निर्माण झाली. हा सगळा त्या गणपतीचा आणि शिवाजी राजांचा प्रभाव समाज मनावर पडला. आणि त्या समाजातून स्वातंत्र्याची ज्योत लवकरात लवकर पुढे कशी भडकेल याचं काम झालं. त्यासाठी स्वातंत्र्य उत्सव करताना या गणपतीचं नाव आणि शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं. ते त्यासाठी घेतलं जातं, त्यांच्यातून स्फूर्ती घेऊन स्वातंत्र्य उभं राहिलं. धन्यवाद.